हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या। सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकून विजय वडेट्टीवार, भास्कर जाधवांनी पत्रकार परिषद घेत सरकारला धारेवर धरले। तर चहापान कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांना प्रत्युत्तर दिलं। विदर्भाचा विकास आणि राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले। राज्य पूर्णतः दिवाळखोरीकडे निघालं आहे आणि या मोठ्या शहरामध्ये जो पैसा खर्च केला जातो आणि लहान शहरे या संपूर्ण विकासाच्या पासून दूर गेली जाईल आणि त्याही पलीकडे या संदर्भात मुख्यमंत्री विदर्भातले असून विदर्भाकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे। विदर्भाकडे दुर्लक्ष करून तिजोरी कशी खाली होत आहे, तिजोरी खाली होत असताना कर्जाचा डोंगर किती मोठा होत आहे हे सुद्धा बघण्याची आवश्यकता आहे। 2014 पूर्वीचा विदर्भ आणि 2014 नंतरचा विदर्भ हा त्यांनी बघावा। नव्हे तर त्यांच्या ब्रह्मपुरीच्या बाजूलाच गडचिरोली जिल्हा सुरू होतो। 14 पूर्वीचा गडचिरोली जिल्हा आणि आताचा गडचिरोली जिल्हा हा जर त्यांनी बघितला तर निश्चितपणे त्यांच्याही लक्षात येईल की काय बदल घडलेला आहे, सिंचनाच्या सोयींमध्ये काय बदल घडलेला आहे, रस्त्यांमध्ये काय बदल घडला आहे, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय बदल घडला आहे हे त्यांनी बघावं। राज्याची तिजोरी खाली झाली आहे। 9,32,000 कोटी रुपयाचं कर्ज राज्यावर आलेलं आहे आणि यामध्ये विशेष करून राज्याच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा जवळपास 22% कर्ज आणि व्याज फेडण्यामध्ये जातो आहे आणि यामध्ये राज्याची आर्थिक स्थिती पूर्णतः बिघडलेली आहे आणि राजकोषीय तूट सुद्धा प्रचंड वाढली आहे। राज्याची आर्थिक स्थिती ही जरी ओढताणीची असली तरी राज्य कुठेही दिवाळखोरीकडे चाललेलं नाही। किंबहुना देशाच्या मोठ्या राज्यांमध्ये आजही सर्वात निकषांमध्ये चालणारी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे। याचा अर्थ असा माझा दावा नाही की आमच्याकडे खूप पैसे आहेत, पण एवढं सांगू इच्छितो की ज्या योजना हाती घेतलेल्या आहेत त्या योजना पूर्ण करण्याकरता पैसे आमच्याकडे आहेत।